राम राम शेतकरी मित्रो, मी तुमचा शेतकरी मित्र दौलत बारापात्री यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे. शेतकरी मित्रो, माणसाच्या जीवनात भरपूर संघर्ष राहतात. आता कोणाला शेतीमध्ये कोण कोरडवाहू राहते तर त्याला खूप संघर्ष करावा लागते, तेव्हा इरिगेशन होते. मी इतका मोठा संघर्ष केला की माझ्या एवढा संघर्ष कदाचित कोणी केला असेल किंवा नसेल. मी इरिगेशन करण्यासाठी संघर्ष कितीतरी कितीतरी वर्ष केला. सतत 12 ते 13 वर्ष संघर्ष केला. 13 वर्षामध्ये मला एकही दिवस माझ्या बोरला पाणी लागलं नाही. दरवर्षी 2 बोर आरामशीर 3 बोर मारायचो. शेतामध्ये असा भरघोस पैसा टाकला मी. पण मला काही यश कधी आलंच नाही. मग काय झालं, आता हे महाराज जेवढे फसवून गेले, येतं पाणी आहे, तिथं पाणी आहे, सांगू गेले. मला तर त्याच्यामध्ये एवढा बरबाद झालो मी की लिमिटच्या बाहेरच बरबाद झालो. पाण्याचा काही पत्ताच नाही, नुसता धुरडाच उडायचा. असा संघर्ष करत करत मग डोक्यामध्ये स्वतःच्या प्लॅन, महाराज बाजूला ठेवले, स्वतः बोर मारणं चालू केले. मग कुठंतरी 1-1 इंच पाणी लागलं, तसं 2 बोरला पाणी लागलं. जवळजवळ 2 बोरला पाणी लागलं, 1-1 इंच पाणी लागलं. मग 2 ते 3 वर्षे त्या 1-1 इंच पाण्यावर मी माझं इरिगेशन केलं. मग त्याच्यानं मग भिजवणं किती व्हायचं माहीत आहे का? हे आरामशीर आहे की नाही, खूप झालं 3 एकर 3.5 एकर भिजवून व्हायची. ते बी हरभरा, चना वगैरे निघायचा. उन्हाळ्यात तर कमीच होऊन जायचं. पण असा संघर्ष करत करत मग मला शासनाकडून विहीर मंजूर झाली, नानाजी देशमुखकडून विहीर मंजूर झाली. मग आता काय करायचं, कुठं खोदायची, तर मग तिथंच आपण खोदली विहीर. संघर्ष कंटिन्यू राहिला. मग तिथं विहीर खोदली तर विहीर जवळपास 50 फीट खोदली. 50 फीटाला मला 5 लाख रुपये लागले. शासनाकडून मिळाले 2.5 लाख रुपये. 2.5 लाख रुपये मला स्वतःच्या घरातून टाकावं लागले. मित्र हो, तेव्हापासून आता त्या विहिरीला फक्त 1 इंचाचा झरा आहे. पण 1 इंचावर पाणी जमा होऊन मला जवळपास नाही का 6 ते 7 घंटे उन्हाळ्यात मोटर चालते. 5ची मोटर उन्हाळ्यात आरामशीर 6 ते 7 घंटे चालते. आता या दिवसात तर काय फिकरच नाही, 8 घंटे कंटिन्यू चालते. पण उन्हाळ्यामध्ये 6 ते 7 घंटे, 5-6 घंटे आरामशीर चालते. मित्र हो, असा संघर्ष मोठा झाला माझा. आणि या मातीनं मला भरपूर काही दिलं. जसं इरिगेशन झालं, तसं या मातीनं मला इतकं काही दिलं की मनसोक्त दिलं. सीझनमध्ये पाहिजे तसा उत्पन्न घेतो मी, आत्तापर्यंत घेत आलेला आहे आणि घेत आहोत. त्या मातीनं कधी मला नाराज केलं नाही. जसं इरिगेशन झालं 2020 पासून, तसं मला या मातीनं भरभरून दिलं. कुठंच काही कमी पडू दिलं नाही. सतत मला देत राहिली आणि सतत देत आहे. आता मी जवळपास 5 एकर पूर्ण रान भिजवतो. 5 एकर पूर्ण रान. उन्हाळ्यामध्ये तीळ टाकतो 2-3 एकर. जसं पाहिजे तसा उत्पन्न घेतो. खरं सांगतो, मातीनं मला इतकं काही दिलं की समाधान करून टाकलं. जेवढं 12 वर्षात मी नेलं की नाही, तेवढंच मला तिनं आत्तापर्यंत रिटर्न केलं. आता याच्या पुढे जे देईल ते मुनाफा. पण 12 वर्षामध्ये मी जेवढं बरबाद झालो, ते महाराजाच्या मागं लागून बरबाद झालो. स्वतःच्या बुद्धीनं जेव्हा काम केलं तेव्हा मी आज सक्सेस झालो. शेतकरी मित्र हो, कुठंही फसण्यापेक्षा तुम्हाला तुमच्या शेतात काय आहे, कुठं काय नाही आहे, कोणते झाडं आहेत, तुम्हाला पाठ राहते, त्याच्यावरून तुम्ही अभ्यास करा आणि तशानुसार शेतीमध्ये विहीर वगैरे खोदा किंवा बोर खोदा. आता फक्त एक थोडासा संघर्ष राहिला. आडवे होल मारायचे. आडवे होल मारले की भरघोस पाणी, 24 घंटे पाणी सरणार नाही. आता तेवढाच एक संघर्ष राहिला आणि ते सक्सेस होणार. त्यासाठी मेहनत खूप घ्यावी लागली. खूप असंख्य अडचणी आल्या. पण त्या अडचणीतून मात करत करत मी संघर्ष करत करत इथपर्यंत पोचलो की आज मग पूर्ण इरिगेशन होत आहे. आज मला माझ्या मनाला समाधान झालं. भविष्यामध्ये अडचणी खूप येतात. त्या अडचणीला मात करत जावं लागते. संघर्ष कधी सोडायचा नाही. प्रयत्न कधी सोडायचा नाही. प्रयत्न करत राहणे. प्रयत्नानं बरोबर यश येते. अपयश कधी येत नाही. प्रयत्न माणसाचे कधी वाया जात नाहीत. संघर्ष जीवनामध्ये कधीच वाया जात नाही. कधी ना कधी मिळते. मिळवण्याच्या मागं जात असलो आपण, एखाद्या याच्यावर जर विचार केला तर ते आपल्याला मिळवायचंच जर म्हणलं तर 100% कोणताही माणूस मिळवू शकते. मित्रहो, मिळवण्याच्या थोडंसं नाराज होण्यापेक्षा त्याला पाठपुरावा करतच राहणे.
पाठपुरावा केल्याशिवाय काही मिळत नाही. ठीक आहे मित्रो, ठेवतो. राम राम.